Hello and welcome to the next session of Molecular Basis of Inheritance. लास्ट लेक्चरला आपण जिनॅटिक कोड संदर्भातले वेगवेगळे सायंटिस्ट, टोटल नंबर ऑफ कोडॉन्स 64 कोडॉन्स, त्यापैकी 3 कोडॉन हे स्टॉप कोडॉन असतात, एंड कोडॉन, टर्मिनेशन. स्टार्टिंग कोडॉन कसा असतो तो mRNAच्या कोणत्या एंडला असतो, स्टॉप कोडॉन कोणत्या एंडला असतात, ते लक्षात कसं ठेवायचं याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स हा पार्ट आपण पाहिलेला होता. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला हे जिनॅटिक कोड्स असतात, डिक्शनरी ऑफ जिनॅटिक कोड 64 कोडॉन, हाऊ टू रिप्रेझेंट दी 64 कोडॉन्स हे आपल्याला लिहायचे आहेत, रिप्रेझेंट करायचे आहेत. कसे करायचे तर थोडंसं 64 कोडॉन म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे संख्या खूप जास्त आहे, मग यांना लिहिण्याची प्रोसेस अवघड असेल, एवढे सगळे लक्षात कसे ठेवायचे. तर असं काही नाही आहे, ही सोपी मेथड आहे. एक विशिष्ट प्रॉपर सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सने आपण गेलो तर हे टेबल लक्षात ठेवणं सोपं जाते. बघूया आपल्याला टेबल लिहायचं आहे 64 कोडॉनसाठी. तर त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवूया की जे नायट्रोजिनस बेसेस असतात हे 4 प्रकारचे असतात, ए, यू, झी आणि सी. RNA-सी कंपेअर करत असतो कारण कोडॉन्स टर्म घेतोय आपण. आणि पोझिशन जर बघितलं, ट्रिपलेट पोझिशन इन ट्रिपलेट म्हणू आपण. तर या पोझिशन 3 आहेत, म्हणजे या 3 पोझिशन आहे. याला फर्स्ट पोझिशन म्हणायचं, सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशन. या फर्स्ट पोझिशनला 4 वेगवेगळ्या प्रकारचे बेस असू शकतात, सेकंडला कोणते तरी 4 असू शकतील आणि इथं 4 असतील वेगवेगळे. एका कोडॉनमध्ये ट्रिपलेट 3च असतात. सो 4 × 4 × 4 असे 64 कोडॉन्स असतात, 64 कोडॉन्स. आता हे लिहित असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स ह्या 4 बेसेसचा सिक्वेन्स ठेवायचा, UCAG, UCAG. हे UCAG ह्या 4 लेटरवरती हे पूर्ण टेबल अवलंबून आहे. जसं की आपण जसं की हा बॉईज आणि गर्ल्स कन्सिडर केलं तर UC आणि AG ह्या दोघांच्यावरती हे टेबल अवलंबून आहे. सो दिस इज दी गर्ल फॉर UC अँड दिस इज दी बॉय, UCAG. हा सिक्वेन्स मात्र फिक्स ठेवायचा, UCAG. फर्स्ट जसं आपण म्हणतो की फर्स्ट लेडीज फर्स्ट म्हणतो तशा पद्धतीनं UC आणि AG हा नंतर आहे. सो दिस इज, हे आपण लक्षात ठेवण्यासाठी ठेवलेला हा सिक्वेन्स आहे. UCAG हा सिक्वेन्स फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशनला घ्यायचा आहे. UCAG सिक्वेन्स बदलायचं नाही, UCAG. ओके, बघूया आपण आता टेबल तयार करूया कशा पद्धतीनं हे आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आहे. UCAG साठी आपल्याला 4 कॉलम तयार करायचे आहेत. UCAG फर्स्ट पोझिशन आहे. असंच आपल्याला सेकंड पोझिशनला पण लिहायचं आहे. सिक्वेन्स बदलायचं नाही, CAG, UCAG. ओके, टेबल पूर्ण करूया अगोदर. हा फर्स्ट कॉलम आहे, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम.
इकडेही असंच लिहायचं. हा फर्स्ट कॉलम घेतला आहे आपण, सेकंड, थर्ड. याला म्हणूया आपण फर्स्ट पोझिशन. ही सेकंड पोझिशन आहे आणि या साईडला थर्ड पोझिशन लिहायची आपल्याला. फरक एवढाच आहे की फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन हे सिंगल लिहिलेलं आहे, पण जी थर्ड पोझिशन आहे ती मात्र एका कॉलममध्ये चारही व्हेरिएबल नायट्रोजिनस बेसेस यायला पाहिजे. चारही एका कॉलममध्ये यायला पाहिजे. म्हणजे UCAZ हा सिक्वेन्स कायम ठेवायचा. UCAZ, UCAZ, UCAZ लिहायचं आहे. कसं? याला म्हणायचं फर्स्ट पोझिशन, किंवा फर्स्ट लेटर म्हटलं तरी चालेल. सेकंड पोझिशन हे दुसऱ्यांदा लिहायचं, सेकंड पोझिशन. आणि हे जे लेटर आहे हे थर्ड पोझिशन आहे, तिसऱ्यांदा लिहायचं. थर्ड पोझिशन. ओके. आता हे टेबल फिलअप कसं करायचं हे आपण बघूया. अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त एवढं लिहिता आलं, फर्स्ट पोझिशन घ्या, सेकंड पोझिशन घ्या, थर्ड पोझिशन घ्या. सिक्वेन्स एकच लिहिलेला आहे, UCAZ, UCAZ हा सिक्वेन्स ठेवायचा. सेकंडला थर्ड सिक्वेन्समध्ये मात्र एका कॉलममध्ये चारही नायट्रोजिनस बेसिस न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स घ्यायचा आहे. चला, लिहिण्याची पद्धत अशी आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आपलं जे पोझिशन आहे ते या पद्धतीनंच लिहायचं. म्हणजे हा जर कोडॉन असेल तर याची फर्स्ट पोझिशन, देन सेकंड पोझिशन, देन थर्ड पोझिशन, असा आपल्याला हा कोडॉन तयार करायचा आहे. चला बघूया. फर्स्ट पोझिशनला काय आहे? U. सेकंड पोझिशन आहे U. थर्ड पोझिशन आहे U. एक कोडॉन तयार झाला. असे इथं किती तयार होणार आहेत? 1, 2, 3 आणि 4. सेकंड U, हा पण Uच राहणार, हा राहील C. थर्ड, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन. फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन आणि लास्ट पोझिशन. क्लिअर? अगदी सोपं आहे. इथंही तसंच फर्स्ट, सेकंड, थर्ड. UCU. ह्या UC फर्स्ट पोझिशन कॉमन राहतात सगळे. फर्स्ट आणि सेकंड पोझिशन फिक्स, थर्ड पोझिशन बदलायचे. UCAZ सिक्वेन्स बदलायचा नाही. हे U कॉमन आहे, A कॉमन आहे, म्हणजे पहिल्या दोन पोझिशन कळलेला UA. इकडचा सिक्वेन्स आहे UCAZ. इथली फर्स्ट पोझिशन U ची आहे, इथं Z आहे, म्हणजेच U आणि Z कॉमन आहे. UCAZ, UCA आणि Z. राईट? अगदी सोपं आहे. त्याच पद्धतीनं हाही कॉलम कंटिन्यू करायचं. पहिली C आहे, CU कॉमन आहे, 4 वेळा लिहायचं. UCAZ. इथं C आणि C फर्स्ट सेकंड पोझिशनला आहेत. UCAZ. थर्ड सिक्वेन्स हा फिक्स असतो. C आणि A आहे, CA,
UCAG हा फर्स्ट पोझिशनचा C आणि G आहे, CG कॉमन आहे, UCAG. बघा किती कमी वेळामध्ये सगळं लिहून झालं. तर AU 4 वेळा लिहायचं. इकडचा सिक्वेन्स UCAG म्हणजे फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन आणि थर्ड अशा 3 लिहायचे. तिचे फर्स्ट पोझिशन आहे A, सेकंड पोझिशन आहे C, थर्ड पोझिशन आहे U. देन ACC, ACA आणि ACG. राईट. नेक्स्ट AA कॉमन आहे, UCAG. इथं A फर्स्ट पोझिशन आहे, G सेकंड पोझिशन आहे, AG कॉमन लिहायचं, UCAG. आणि लास्ट कॉलम आहे GU कॉमन आहे, UCAG. इथं फर्स्ट लेटर G, सेकंड C आहे, GC कॉमन आहे, UCAG. G फर्स्ट पोझिशन, A सेकंड पोझिशन, GA, UCAG. आणि लास्ट आहे G फर्स्ट पोझिशन आहे, अनादर G सेकंड पोझिशन आहे आणि U थर्ड पोझिशन आहे. पहिले 2 कॉमन, UCAG. चला सगळे कोडॉन लिहून झालेले आहेत. कसे लिहायचे हे तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण ते लिहिलेले आहेत. टेबल काढून घ्या आणि त्याच्यामध्ये ते कोडॉन आहेत, ते कोडॉन व्यवस्थित लिहून घ्या. जसं मी सांगितलं त्याच पद्धतीनं लिहा, सोपी मेथड आहे. ओके, चला टेबल लिहिलेलं असेल. इथंपर्यंतचं काम आपलं सोपं आहे. UCAG, UC आणि AG हे 2 लक्षात ठेवले की सगळं टेबल आपल्याला लिहिता येतं. फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड. या पुढची स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे की हे जे कोड असतात हे अमायनो ॲसिडसाठी कोड केले जातात. कोणता कोडॉन कोणत्या अमायनो ॲसिडसाठी आहे याच्यावरती MCQ विचारला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघूया कशा पद्धतीने लक्षात ठेवता येतील. हे अमायनो ॲसिड लिहिण्याच्या अगोदर सुरुवातीला आपण स्टार्टिंग कोडॉन आणि इनिशिएशन कोडॉन कोणकोणते आहेत हे नोट करूया. तर आपल्याला माहीत आहे AUG, ची सुरुवात होणार म्हणजे इथून यायचं. AUG हा स्टार्ट कोडॉन आहे. स्टार्ट करतो. मिथायोनिन नावाचा अमायनो ॲसिडसाठी तो काम करत असतो. फॉर मेट म्हणजे मिथायोनिन, याला स्टार्ट कोडॉन पण म्हटलं जातं. स्टार्टिंग कोडॉन, स्टार्ट कोडॉन. आता उरले एंड कोडॉन, टर्मिनेशन, ते 3 आहेत. यूनी चालू होतात. UAA, यूनी चालू होणार आहेत. यूनी म्हणजे इथं फर्स्ट लेटर U, सेकंड लेटर UAA अशा पद्धतीचा कोडॉन आपल्याला पाहिजे. तर ते आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. इथे आहे UAA, UAA आणि UAG हे 2 स्टॉप कोडॉन आहेत.
आणि UGA हा एक स्टॉप कोडॉन आहे, UGA. ओके, एंड कोडॉन स्टॉप कोडॉन लिहिलेलं आहे. याच्यासाठी कुठला अमायनो ॲसिड नाही आहे, हा स्टॉप कोडॉन आहे, हा स्टॉप कोडॉन आहे, हाही स्टॉप कोडॉन आहे. याच्यासाठी कुठलंही अमायनो ॲसिड नाही. AUG साठी अमायनो ॲसिड आहे ते लिहिलेलं आहे मेट, स्टार्ट कोडॉन आहे तो, मेट अमायनो ॲसिड असतं. आता उरलेले अमायनो ॲसिड लिहायचे आहेत, तर ती लिहित असताना मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहेत, ते नंबर तुम्ही लक्षात ठेवायचे, ते नंबरच्या साह्याने तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कसं बघा, या कॉलम असं उभं कॉलम वाईज आपण पाहणार आहे. हा एक कॉलम, हा दुसरा कॉलम, तिसरा आणि चौथा कॉलम. पहिल्या कॉलममध्ये जे अमायनो ॲसिड आहेत त्याचा सिक्वेन्स आहे 2 1 2 1. काय काय बघा, इथं मी लिहिणार आहे, हा याच्यात 2 अमायनो ॲसिड आहे, 2 1 2 1. म्हणजे एवढेच अमायनो ॲसिड असतात, 2 1 2 1. इथं 2 अमायनो ॲसिड आहेत, इथं 1 अमायनो ॲसिड आहे, इथं 2 अमायनो ॲसिड आहेत, इथं 1 अमायनो ॲसिड आहे. हा सिक्वेन्स आहे 1 1 1. ह्या सगळ्यांच्यामध्ये एक एकच अमायनो ॲसिड, म्हणजे हे 4 कोडॉन आहेत, यासाठी 1 अमायनो आहे, ह्या चारीसाठी 1 अमायनो ॲसिड आहे, म्हणजे हे असं आहे, या चारीसाठी एकच अमायनो ॲसिड आहे. आणि म्हणून याला म्हणायचं 1 1 1. इथं असं आहे, ह्या 2 साठी 1 आहे आणि ह्या 2 साठी 1 आहे, 2 आले. इथं एकच अमायनो ॲसिड आहे, इथं 2 आहेत, याच्यासाठी 1 आणि हा 1, एवढंच आहे. हे लक्षात ठेवायचं, इथं 3 आणि 1, आणि ह्या चारींच्यासाठी एकच अमायनो ॲसिड आहे. सो 2 1 2 1 नंबर कळाले. अमायनो ॲसिड कोणतं आहे हे आपण नंतर बघूया. इथं 1 1 1 1. ओके, इकडं मात्र सगळ्यांच्या 2 2 लिहायचं, 2 2 2 आणि 2. हे 2 2 असतात. फक्त या ठिकाणी जो असतो हा स्टॉप कोडॉन असतो, इथं कुठलंही अमायनो ॲसिड नाही आहे, त्यामुळे याच्यासाठी एकच आहे. बाकी याचं 1 आहे, याचं 1 आहे, ह्या दोघांचे आहेत, या दोघांचे आहेत. क्लिअर? बघा, 2 1 2 1 1 1 1, इथं 2 2 2 2, आणि हा लास्ट कॉलम आहे तो फर्स्ट सारखाच असतो, म्हणजे अल्टरनेट असतात, 2 1 2 1. म्हणजे पहिला आणि शेवटचा सेम आहे, हा 1चा असतो, हा 2चा असतो. अमायनो ॲसिड कळाले. इथं याचं 1 अमायनो ॲसिड, याचं 1 आहे, हा स्टॉप सिक्वेन्स आहे. या सगळ्यांचं मिळून एकच आहे. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, सॉरी, या सगळ्यांचं मिळून एकच आहे, लास्ट नंबर 1 आहे. क्लिअर? आता पुन्हा एकदा बघा, फर्स्ट कॉलम 2 1 2 1, सेकंड आहे तो 1 1 1 1 आहे, 2 2 2 अँड 2 आहे, हा पहिल्यासारखाच आहे, 2 1 2 1. आता अमायनो ॲसिड नोट करूया आपण. इथं लिहित असताना थोडंसं मी त्याच्या नावानुसार लिहिणार, नावाचे शॉर्ट फॉर्म यूज करणार आहे आपण. हे ल्युसीन आहे, हे आयसोल्युसीन आहे, किंवा जस्ट एवढंच लिहिलं तरी चालेल, आयसोल्युसीन. आणि हे व्हॅलिन आहे. सो लुइल्यू मेटवाल. म्हणजे आपण सेंटेन्स काय करायचं ते नंतर करणार आहे, अगोदर हे लिहून घेऊया. याला हे झाला फर्स्ट कॉलम. इथं सेरीन आहे, प्रोलिन आहे, थ्रिओनिन आहे, THR, ॲलेनाइन. सेरीन, प्रोलिन, थ्रिओनिन, ॲलेनाइन हे एक एकच अमायनो ॲसिड आहे. याच्यानंतर ह्या दोघांच्यामध्ये टायरोसिन आहे, TYR, टायरोसिन.
त्याच्यानंतर हिस्टिडीन ग्लुटामाइन, हिस्टिडीन ग्लुटामाइन ZLN. त्याच्यानंतर अस्पार्जिन आणि लायसिन, अस्पार्जिन लायसिन. आणि अस्पार्टिक ॲसिड ग्लुटामिक ॲसिड, अस्पार्टिक ग्लुटामिक ASPGLU. लास्टमध्ये सिस्टाइन आहे CYS. त्याच्यानंतर ट्रिप्टोफॅन TRP. त्याच्यानंतर अर्जिनिन ARG लिहायचं, अर्जिनिन. ह्याच्यानंतर सेरिन आणि नंतर अर्जिनिन आहे, सेरिन SR लिहायचं, अर्जिनिन ARG. आणि नंतर सगळ्यात शेवटी या ठिकाणी ग्लायसिन आहे GLY. हे अमायनो ॲसिड आहे. बघा, फिनाइल आलेनिन आहे, ल्युसीन आहे, याची नावं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचे आहे. फेल्यू, ल्युइल्यू, मतवाल, म्हणजे फेल्यू लिइल्यू मतवाली. फर्स्ट सेंटेन्स आलं. सेकंड, सर पर थ्रो आया किंवा आला, सर पर थ्रो आया किंवा आला. त्यानंतर टायरी स्टॉप, टायरी स्टॉप. हिस्ग्लिन, अस्नलाइज आणि अस्पग्लू. बघा, हिस्ग्लिन, अस्नलाइज, अस्पग्लू. आणि सगळ्यात शेवटी सिस्टॉफ, ट्रप अर्जी, सर अर्जी आणि ग्लाय. ही वेगवेगळी सेंटेन्स. आता इथं वेगवेगळे सेंटेन्स करून तुम्ही कन्फ्यूज होता, त्यापेक्षा सेंटेन्स न तयार करता आहे ह्या नावावरूनच आपण वाक्य लिहिलेले आहेत. तर हे जे टेबल आहे, हे टेबल तुमचं तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा ह्याची चारही सेंटेन्स आहेत, ती सेंटेन्स आपण बघूया. सिक्वेन्स कळाला आहे तुम्हाला. अमायनो ॲसिड कसे आहेत, 2 1 2 1 1 1 1 1 2 2 2 2 2 1 2 1. सेंटेन्स पुन्हा एकदा बघा. फेलू ल्युइल्यू मतवाल, हे पहिलं सेंटेन्स आहे. इथं आपण ॲड करूया. कॉलम 1 साठी लिहितोय, C1 साठी आहे. काय सेंटेन्स आहे आपण लिहूया. फे ल्यू ल्युइली, फेल्यू ल्युइली मतवाल, मतवाल किंवा मतवाली म्हटलं तरी चालेल. फेलू आहे, ल्युइली आहे, फे ल्यू ल्युइली मतवाली, हे पहिलं सेंटेन्स आहे. बघा आलंय का. हे 2 आहेत, हे 1 आहे, पुन्हा हे 2 1 अल्टरनेट आलेलं आहे. फेलू ल्युइली मतवाली. सेकंड कॉलम, कॉलम 2 साठी सर पर थ्रो आला, सर पर थ्रो आला. दोन कॉलम कळाले. कॉलम 3 आणि 4 साठी आपण बघणार आहे. मला पहिलं टेबल लिहून घ्या, त्याच्यानंतर कॉलमसाठी आपण ज्या लाईन्स पाहतोय त्या पाहणार आहे. ह्या 2 लाईन्स कळालेल्या आहेत तुम्हाला. चला कॉलम 3 साठी बघूया.
C3 कॉलम 3 काय काय बघूया. टायरी स्टॉप, टायरी स्टॉप, हिसग्लिन, हिसग्लिन, त्याच्यानंतर अस्नलाइज, अस्नलाइज, अस्पग्लू, अस्पग्लू. बघा, टायरी स्टॉप, हिसग्लिन, अस्नलाय, अस्पग्लू. टायरोसिन आहे, स्टॉप कोडॉन आहे, हिस्टिडीन आहे, ग्लायसिन आहे, अस्पाजिन आहे, लायसिन आणि या ठिकाणी अस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामिक ॲसिड. सो टायरीन, हिस्टिडीन, ग्लायसिन, अस्पार्जिन, लायसिन, अस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामिक ॲसिड हे अमायनो ॲसिडची नावं आहेत. आत्ता तुम्ही फक्त कॉलम 3 साठीची लाईन लिहायची. काय पुन्हा एकदा बघा, टायरी स्टॉप, हिसग्लिन, अस्नलाइज, अस्पग्लू. आणि लास्ट कॉलम आहे त्याचंही सेंटेन्स बघूया आपण. C4 साठी बघूया. कॉलम 4, हे पण नावावरूनच तयार करायचं आहे, पाठ करायचं नाही आहे. सी स्टॉप, सी स्टॉप, ट्रिप, ट्रिप अर्ज, सर अर्ज, ग्लायसी, सिस सर अर्ज, ग्लाय, ग्लाय. सो सी स्टॉप, ट्रिप अर्ज, सर अर्ज, सी स्टॉप, ट्रिप अर्ज, सर अर्ज, ग्लाय. हे वेगवेगळे सेंटेन्स आहेत. या सेंटेन्सच्या साहाय्याने तुम्ही सगळे अमायनो ॲसिड लक्षात ठेवू शकता. टेबल लिहिणं सोपं आहे, फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. पुन्हा एकदा बघा, हे टेबल असं आहे लिहिण्याची पद्धत. किती अमायनो ॲसिड असतात. सो 2 1 2 1 फर्स्ट कॉलमसाठी, सेकंडसाठी 1 1 1 1, थर्डसाठी 2 2 2 2 आणि फोर्थसाठी 2 1 2 1. हे असं आपण लिहिलेलं आहे. तेवढे अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये असतात. ओके, ह्या जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण पाहणार आहे नेक्स्ट लेक्चरला. ओके.